पावसाची ओढ, गोगलगाईचा हल्ला, लातूरच्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट. गोगलगाईवर उपाय काय? लातूर जिल्ह्यात यंदा पावसानं अद्यापही अपेक्षित हजेरी लावलेली नाहीये. अनेक भागात पेरणी योग्य पाऊस न झाल्यानं खरीपाच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात खोळंबल्यात. आतापर्यंत अवघी 9% पेरणी झाली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी उपलब्ध ओलाव्यावर पेरणी करायचं धाडस केलं त्यांच्या कोवळ्या पिकांवर आता शंखी गोगलगाईंचा प्रादुर्भाव वाढल्यानं त्यांच्यासमोर दुहेरी संकट उभं ठाकलंय. याविषयीचा हा रिपोर्ट पाहूयात. लातूर जिल्ह्यातील शेतकरी सध्या आभाळाकडे डोळे लावून बसलाय. अनेक भागात अद्याप पेरणी योग्य पाऊस न झाल्यानं खरीपाच्या पेरण्या रखडलाय. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 9% क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढतीये. मी बळीराम निवृत्ती आबरमंडे, राहणार गोडाळा, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. मौजी गोडाळा येथून शेतकरी की 4.5 एकर सोयाबीनचं पीक केलं. सोयाबीनचं बियाणं 612 महाबीज हे आणून पेरलं होतं. उगवण शक्ती देखील चांगली झाली. उगवण शक्तीतून ह्या रिमझिम पावसामुळे गोगलगाई जी पडली, ती गोगलगाईनं पूर्ण 3.5 ते 4 एकरचा प्लॉट खाऊन टाकला. औषधं टाकून बघितलं, काही पर्याय झाला नाही, अटॅक झाला नाही. एकदम मोडा करतो ह्या फिकिरीमध्ये. एकतर पेरणीचा दुबारा खर्च पावसानं असं संकट आणल्यामुळं की आमच्या प्लॉटचं म्हणजे काही खरं नाही. आणि डबल खर्च, डबल संकट हे पेरणीचं आमच्यावर आलेलं आहे. काय करावं काही काय मार्ग नाही. कृषी सहाय्यकाला मी सूचना केली किंवा आमच्या शेतामध्ये गोगलगाई झाली बघा, ह्याच्यावर पर्याय आहे काय म्हणले? तर बघू म्हणले, औषध काय आलेलं नाही. देऊ म्हणले, औषध आलं तर देऊ म्हणले. तुम्हाला जुन्या पुढे आहेत ते टाकून बघितले, काही अटॅक झाला. हे शंकी गोगलगाई दिवसा सकाळी 8 वाजता तर खाती पीक आणि 8च्या नंतर ऊन जर पडलं तर जमिनीत जाऊन घर करून बसते. हिच्यापासून म्हणजे उत्पत्ती सुद्धा हिची जास्त आहे, आतोनात उत्पत्ती आहे. आणि आम्हाला ही दरवर्षी संकट आहे. हमेशा आमच्या शेतामध्ये हे गोगलगाईचा काय प्रादुर्भाव झालेला आहे की दरवर्षीच म्हणजे आम्हाला ह्या गोगलगाईचं संकट. किती बी दाट केलं तर म्हणजे आम्हाला काही हे होईना. हा करतो म्हणले, पण ते काय तेवढं म्हणजे आता मी फोन केला त्यांना असं तर ते म्हणले जर औषध आले तर बघू म्हणले, अवघड दिसाले म्हणले. तुमच्या शेतात कसं काय की काय की असं म्हणतात. मात्र ज्या शेतकऱ्यांनी उपलब्ध ओलाव्यावर सोयाबीनची पेरणी केली त्यांच्या अडचणीत आता आणखी भर पडली आहे. रेणापूर तालुक्यातील गोढाळा परिसरासह काही भागात सोयाबीनच्या कोवळ्या पिकांवर शंकी गोगलगाईचा प्रादुर्भाव वाढलाय. ही गोगलगाय कोवळी रोपं फस्त करत असल्यानं पिकांचं नुकसान होत असून शेतकरी हवालदिल झालेत. संभाजी निवृत्ती आबरमंडे, राहणार गोडाळा, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. पेरणी एक तर उशिरा लागली, लेट लागल्यामुळं पेरणी व्यवस्थित झाली, पण गोगलगाई पडली. दरवर्षी पडत्या गोगलगाई आमच्या शेतात. 5-6 वर्षापासून गोगलगाईचा प्रादुर्भाव हाय. आमदा बी हाय प्रादुर्भाव आमदा, पण पाऊस नसल्यामुळे रिमझिम पाऊस आहे बारीक, त्याच्यामुळे जरा जास्त आहे गोगलगाई. 4-4.5 एकर सोयाबीन पेरले, 1.25 एकर कापूस लावलाय मी. त्याच्यामुळे गोगलगाई जास्त आहे. सकाळीच राहत्या गोगलगाई. पुन्हा गोगलगाई कुठं जमीन जाऊन बसते की दुबार पेरणीचं कराय काही वाटत धुऱ्याच्या कळण ती जरा पातळच झाली गोगलगाईनं खाल्ल्यामुळं. असं म्हणजे जास्त धुऱ्याच्या कळण जास्त आहे गोगलगाई. काही औषध गेल्या वर्षी टाकलं तर थोडं ती तेवढ्या पुरतं तेवढी कमी झाली, पण आणि खाय गोगलगाई जास्त आहे. डबल पेरणी करावी का काय करावं असं काही कळलं नाही. आधीच पावसाअभावी उगवणीची चिंता आणि आता गोगलगाईचा वाढता प्रादुर्भाव, त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावलंय. या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करत असले तरी पाऊस आणि योग्य मार्गदर्शनाची प्रतीक्षा कायम आहे. प्रामुख्याने लातूर जिल्ह्यामध्ये जी शंकी गोगलगाय आढळून येत आहे ती शक्यतो ज्या जागा पाणथळ जागा आहेत, जिथे ऊसाचं क्षेत्र आहे, नदी, तलाव आणि तिथं कायम पाणथळ जागा असल्यामुळे अशा ठिकाणी गोगलगाईंचा मुळातच अधिवास होता. आणि त्याच्या शेजारी पेरणी झाल्यानंतर मग अशा शेतावर गोगलगाईंचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. आणि हे मोजक्या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये साधारण 5 ते 6 ठिकाणी असा प्रादुर्भाव झाल्याचं दिसून आलेलं आहे. अशा ठिकाणी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे आणि त्यांना योजनेच्या माध्यमातून सुद्धा गोगलगाईच्या नियंत्रणासाठी आर्थिक मदत करण्याबाबत कृषी विभागात सूचना दिलेल्या आहेत. सर, एकरी किती आर्थिक मदत आहे आणि त्याची व्यवस्थापन नाही, एकरी म्हणून नाही, परंतु त्याच्यासाठी जे एकात्मिक कीड व्यवस्थापन हा घटक आहे
त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी रासायनिक जे त्याला उपाय आहेत, उदाहरणार्थ मेटाहाल्डाइड नावाचं एक गोगलगाय नाशक आहे, ते जर शेतकऱ्यांनी वापरलं तर त्याच्या 50% रक्कम कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डीबीटी तत्वावर देण्यात येते. त्यासाठी कृषी विभागाशी अशा शेतकऱ्यांनी संपर्क करण्याचं आवाहनही आपल्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना करतो. वेळेत समाधानकारक पाऊस झाला नाही आणि गोगलगायीचा प्रादुर्भाव तसाच वाढत राहिला तर याचा थेट परिणाम खरीप उत्पादनावर होण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीनं तांत्रिक मार्गदर्शन आणि आवश्यक उपाययोजना उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरते. लातूर जिल्ह्यामध्ये यंदा पावसानं पाठ फिरवल्याचं चित्र आहे. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या अवघ्या 30% थांबल्या आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी उपलब्ध ओलीवर पेरणी करण्याचं धाडस केलं आहे त्या सोयाबीन असेल, कापूस या पिकावर शंकी गोगलगायाचा हल्ला सुरू आहे. पावसाचं संकट कमी नव्हतं, त्यात आता गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्याची चिंता आणखी वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय. माणिक मुंडे, LS मराठी, लातूर.